आज घरी यायला खूपच उशीर झाला होता. आज घरी यायला 8 वाजले. नावदादाची वाट बघत बघत 5 मिनटं म्हणत त्यानं पाऊण तास घालवला. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कॉलेजला जायचं आहे, चेकिंग करून घ्यायचं आहे. आज आणि उद्या शेवटी दिवस आहे चेकिंग करण्याचा. आणि सोमवारी काय सुट्टी आहे. मंगळवारपासून आमची प्रॅक्टिकल एक्झाम चालू होती. अजून डेट्स नाही झाल्या म्हणजे बॅचच्या. कुठली बॅच कधी असणार ते एक्झामिनर असणार आहे. ती भीती वाटते एक्झामिनरची. कुठले प्रश्न विचारतात त्याचं उत्तर तरी काय द्यायचं. आबा कधी यायचं यार, जायचं आहे. श्रवणचा प्रोजेक्ट द्यायचा एक मित्रापाशी. Later that same evening. कॉलेजमधून मायनीला आलोय. काय आज चेक करायचं होतं. चेक झाले. थोडं मॅथमॅटिक्सचं 2 राहिलेत. इलेक्ट्रॉनिक्सचं चेक झालं. CPPचं चेक झालं. जावास्क्रिप्ट अजून झालंच नाही. चेक कधी होईल काय माहिती. अजून ते कम्प्लीटच झाले नाही. दिवस पूर्ण गेला. आजचा एवढा दिवस बेकार कुठलाच नव्हता गेला. उद्या जायला लागणार चेक करायला. उद्या 12 तारीख आहे, हनुमान जयंती. नावदादा येतोय आता, त्याची वाट बघतो. त्याला फोन केला होता. पावसाचं वातावरण दिसतं म्हटलं त्यालाच फोन करू, त्याच्यासोबत जाऊ. तो म्हणला आता येतो 10 मिनिटांमध्ये, तोपर्यंत थांब. वाट बघतोय आता भारत माता विद्यालयाच्या बाहेर बस स्टँडमध्ये. 7 वाजले झाले. आज लेट झालेली. लाईनीमध्ये उभं राहिलो होतो मॅथमॅटिक्ससाठी चेक करायला. माझ्या 2-3 नंबर होतो. 3-3 होते. तो पण सर म्हणले उद्या या. आलं. काय करायचं, उद्या सर्टिफाय करून घ्यायचं आहे, चेक करायचं आहे. येतोय कधी कधी. आला काय नाही आला, अजून नाही आला. आज घरी यायला खूपच उशीर झाला होता. आज घरी यायला 8 वाजले. नावदादाची वाट बघत बघत 5 मिनटं म्हणत त्यानं पाऊण तास घालवला. थांबू वाटत नव्हतं आहे. फोनमध्ये चार्जिंग नव्हतं आहोत. त्यामध्ये घरी आलो पहिल्यांदा फोन चार्जिंग लावला आणि जेवण करायला गेलो. आज सुहासच्या लग्नाची पूजा होती. तिकडं जेवण वाढलं. 2-3 पंगती जेवलो. एक पंगत वाढली आणि आलो माघार. म्हणलं मॅथमॅटिक्स तेवढं पूर्ण करून घेतो. थोडं राहिलं, तेवढं तर पूर्ण केलं. उद्या सर्टिफाय करून घ्यायचं सगळं. तर काय उद्या जायला पाहिजे यार. डोक्याचं वजन कमी व्हायला पाहिजे. प्रॅक्टिकल एक्झामला काय करायचं ते समजून झाले. एक्झामिनर येणार आहे म्हणतात. काय आता तेव्हा समजेल नक्की काय होईल ते. 10 वाजल्या. ब्लॉगचा एंड करूया. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि आजचा ब्लॉग काही जास्त मोठा नाही झाला, कारण की जास्त मी बनवलंच नाही. कारण सबमिशनचं काम चालू होतं. काय डोकं चालत नव्हतं तेव्हा. काय करतं माझं मला समजत नव्हतं. आता आय थिंक ब्लॉग मोठा हो नाही, पण आज मी दमलो खूप. ब्लॉगचा एंड करूया. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.